त्यात माझ्या गाडीचं झालं थोडंफार नुकसान. हे बघा, शॉकअब्झॉर्बर झालं आहे लीक आणि त्याचं ऑइल आहे ना पूर्ण डिस्क ब्रेकवरती, रिमवरती आहे, पूर्ण असं ऑइल गेलं आहे. हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स टू निखिल नवार ब्लॉग्स. आज आहे सॅटर्डे आणि मी माझ्या वाईफला घेऊन चाललो आहे ते कुठेतरी फिरायला. पावसाळी वातावरण आहे, तर कुठंतरी असं पावसाच्या ठिकाणी जाऊ. आमनी घाट किंवा पानशेत वगैरे, अजून काही फिक्स नाही केलं आहे. जाता तर बघूयात कुठं जायचं ते. चला आता बाईकवरती भेटूया. तर फ्रेंड्स, आज आम्ही नॉर्मल कपड्यांमध्येच चाललो आहे, कारण आज पावसाळ्याचं वातावरण आहे. त्या पावसात भिजायला चाललो आहे, त्यामुळे आज काही सेफ्टी गिअर्स नाही आहेत. तर फ्रेंड्स, आता मी आलो आहे बाईकवरती. आता मी निघालो आहे. साईबाबा मंदिर आहे सातारा रोडचं. गर्दी नाही आज, मे बी संध्याकाळची गर्दी असेल तिथे. इथून मला कात्रजला पोहोचतोपर्यंत भरपूर जरा ट्रॅफिक लागेल, तर मी तुम्हाला पुढे कात्रजच्या पुढे जाऊनच भेटतो. आपण घाटातली जी सिनरी आहे ती एन्जॉय करूयात. हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे सगळ्या गोष्टी परफेक्ट नसेल तर प्लीज थोडं समजून घ्या आणि व्हिडिओला थोडंसं तुमचं प्रेम द्या. बघा मित्रांनो, आता थोडीशी सावली पण आली आणि घाट पण चालू झालाय. तर फ्रेंड्स बघा, हा आलाय टनल. जास्त लांब नाही आहे, छोटाच आहे. लहानपणी तुम्ही असं कधी टनल मधनं जाताना ओरडला असाल जुन्या आठवणी, तर तुमच्या अशा जुन्या आठवणी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. ते काय वेगळ्या आठवणी असतील तर. झाला तर आपण घाट उतरलेलो आहे. तिथं पुढे एक लेफ्ट हँड टाकला तर आपण मुंबई बँगलोर हायवेला कनेक्ट होऊ. जो मेन हायवे आहे ना हा राईट साईडला, आता हा मर्ज होईल. मी पण आता मेन हायवेला मर्ज होणार आहे. तर हे मी मर्ज झालेलो आहे मुंबई बँगलोर हायवेला. आता हे शिवापूर येईल. हे बघा, आता समोर या डोंगर बघा किती छान दिसतंय. तिथं समोर पण मला असं वाटतं पाऊस असावा, कारण थोडंसं ब्लरी दिसते. इकडे बघा या साईडला कसे ढग खाली आलेले आहेत. फुल करा. तो फ्रेंड्स 1000 रुपयाचं पेट्रोल आलेलं आहे. आता टाकी फुल झालेली आहे. आता मी कुठेही फिरू शकतो. फ्यूल भरल्यानंतर पण टेन्शन नाही पेट्रोल कुठं संपायचं. आता मी किती लांब गेलो तरी मला असं एक टेन्शन राहणार नाही. आता आपल्याला इकडनं लेफ्टला जायचं आहे. हा लेफ्टचा रस्ता जो आहे तो बालाजीला जातो. जे प्रति बालाजी मंदिर जे आहे ते आनंद प्युअर व्हेज आहे ना, या बाजूने हा जो रस्ता आहे स्ट्रेट आहे.
किंवा सर्व्हिस रोडने जायचे. हा जो रस्ता स्ट्रेट जातो हा ते बालाजी मंदिराकडे जातो. आणि इथे वेंकीस चिकनचं सुद्धा आहे त्याच्या तिथेच. लेफ्ट साईडला वेंकीस चिकन आहे, थोडं पुढं गेला राईट साईडला बालाजी मंदिर तुम्हाला भेटून जाईल. आपल्याला इकडनं राईटला जायचं. बरोबर आलंय. हा जो रस्ता आहे इकडनं राईट घेतला ना आपण, हा सरळ रस्ता जातो भोरच्या घाटात. हे ब्रिजवरती आलोय आता. हे बघा नदीला पाणी आहे बघा. आहे पण एवढं नाही आहे पाणी. पण ह्या साईडचा जो व्ह्यू आहे ना तो भारी आहे, खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा बाजूने रोड येते. हे ना आता नेकलेस पॉइंट आलेला आहे. तिथे कुठेतरी गाडी पार्क करतो मी. उतरून जाऊन बघूयात आपण. हे बघा फ्रेंड्स, हा जो आहे ना हा नेकलेस पॉइंट आहे. नेकलेस पॉइंट बोलतात. सध्या पाऊस नाही जास्त त्यामुळे पाणी नाही येत आहे. तर मी तुम्हाला बोललो होतं ना समोर एक डॅम लागतो. हे बघा नीट दिसतं का माहीत नाही तुम्हाला. हे बघा फ्रेंड्स, या साईडने तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ते तसं दाखवता नाही आलं. हा जो नेकलेस पॉइंट आहे हे इकडनं असं झालं आहे ना, त्याला नेकलेस पॉइंट बोलतात. सध्या पाणी नाही आहे. पाणी असेल तर तुम्हाला लगेच व्यवस्थित दिसलं असतं. अजून पावसाळ्यात जसं पाहिजे तसं प्रॉपर चालू नाही झालं आहे. नेक्स्ट टाईम आलं ना पावसात येऊन तुम्हाला दाखवेल. आणि हा समोर बघा तो डॅम आहे. आपण अजून जाऊयात पुढे त्या डॅमच्या साईडला. तिकडे बघूयात किती पाणी आहे. फ्रेंड्स, मी आता आलेलो आहे भोरमध्ये. हा ब्रिज चालू झाला समजायचं की भोर गाव आलेलं आहे. मी फर्स्ट टाइम आलो त्यावेळी मला असं वाटलं कितीतरी लांब आहे. आता इथं आतमध्ये आल्यावर असं वाटतं अरे लगेच आलो. त्या साईडला बघा बघा किती डोंगर बघा, एकदम धुकं झाले, काहीच दिसत नाही आहे. हे समोर भोरचं बस स्टॉप आहे. हा जो राईटला जो रोड जातोय हा जातोय भोर गावांमध्ये. सिटी आतमधनं गावातनं निघतो आणि हा बाहेरच्या बाहेर निघतो. थोडंसं लांब असं वाटतं पण रस्ता मोकळा भेटेल तुम्हाला. हे बघा फ्रेंड्स, मी आता इथे या ब्रिजवरती थांबलेलो आहे. इकडे व्ह्यू बघा. या साईडला पाणी नाही आहे पण इकडे बघा भरपूर पाणी आहे. हे बघा फ्रेंड्स, मी आता या डॅमवरती आलेलो आहे. पण इथे अजून काय पाऊस पडला नाही आहे त्यामुळे पाणी काय जास्त नाही आहे. हे बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. मी आता एका ठिकाणी थांबलेलो आहे. मला आता बाईकवरतीच मी असं मोबाईलच ब्लॉक करून दाखवतो.
फ्रेंड्स, मी आलो होतो आता भोरच्या घाटात, पण इथे पाऊस नाही आहे त्यामुळे जास्त म्हणजे काय हॉटेल्स वगैरे पण जास्त चालू नाही आहेत. एक तर तो पोपट झाला, त्यात माझ्या गाडीचं झालं थोडंफार नुकसान. हे बघा, हे शॉकअब्झर झालं आहे लीक, आणि त्याचं ऑइल आहे ना पूर्ण डिस्क ब्रेकवरती, रिमवरती आहे, पूर्ण असं ऑइल गेलं आहे. पावसाचा चिक्कल उडून ऑइल सील पण खराब झालेत, आणि ऑइल सील चेंज करून मी आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी चेंज केले होते, तर परत हे नुकसान झालं. ठीक आहे, बघूयात आता घरी जाऊन ह्याचं काम करून घेऊयात. आणि आज क्लायमेट तर आहे चांगला, पण पाऊस जो हवा होता तसा हा पाऊस नाही भेटला, कारण आम्ही अजून सुकेच आहे. हे पण सुकी आहे बघा, पाऊस जसा पाहिजे तसं नाही. ते फक्त क्लायमेट चांगलं आहे, आणखी काय हॉटेल वगैरे पण काय जास्त नाही आहे. आता पावसात तिथे कणीस वगैरे विकायला, मका वगैरे विकायला लोक बसलेले असतात, गरम भजी वगैरे. तसं इथं सध्या काहीच नाही आहे. ठीक आहे, चला परत जाऊया आता खाली, भोरमध्ये जाऊन काहीतरी खाऊयात. कसं आहे मग? काय पॉपकॉर्न सारखे आहेत ना? काय पॉपकॉर्न सारखे असतात. कसे असतील अजून? काहीच इथं काहीच खायला भेटलं नाही, पॉपकॉर्न भेटलेत ते खातोय. भूक लागली आहे, बघू आता खाली जाऊन काय खायला भेटते का. भोरमध्ये तर भेटेल, इथं जवळपास तर सध्या तर काही नाही आहे. ठीक आहे, चला. तर मॅडम, कसं वाटतं तुम्हाला? क्लायमेट कसं आहे? आज अचानक सुट्टी भेटल्यामुळे बाहेर असल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते. चांगलं वाटतंय का? बघा, आपण जो आता आलो आहे ना, हा जो आहे ना, हा विचित्र गड आहे. आणि इथं व्ह्यू बघा, आणि इथे डोंगर बघा, ढग बघा याच्या खाली होते. असं वाटतं आग लागली, पण तसं नाही आहे, सगळे ढग खाली आलेले आहेत. फ्रेंड्स, फायनली काहीतरी फोटो केले. दाल खिचडी ऑर्डर केली, आणखी भजी एक ऑर्डर केली. जाम भूक लागली होती. मॅडम अजून खातात आहे. कधी बोललेलं तिथं आम्हाला काही खायलाच भेटलं नाही, तरी ऑर्डर केली दाल खिचडी, भजी. हे बघा आले भजी, गरम गरम भजी. कशी आहे भजी? हॅलो, दाल खिचडीवर यांना सुकी लागते, म्हणून मला एक भजी ऑर्डर करू. गरम आहे? चला, मी पण एक खाऊन बघतो भजी कशी झाली. गरम आहे खूप.